एक मरत चाललेल्या नदीला महाराष्ट्राने कसं जिवंत केलं ही गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर मधील खाम नदीची। काही शतकांपूर्वी ही नदी शहराची जीवनवाहिनी होती, पण 2020 पर्यंत कचऱ्यामुळे इथे पाणी पूर्णपणे काळं पडलं होतं आणि परिसरात दुर्गंधी पसरली होती। शहरातील 65% लोकांना तर माहितीच नव्हतं की ही एक नदी आहे। लोक तिला फक्त एक नाला समजत होते। म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मनपा आणि इकोत्सवा या स्टार्टअपच्या नताशा झरीन यांनी ही नदी सुधारण्याचा विडा उचलला। 6 महिने चाललेल्या ड्रोन सर्व्हे मध्ये 249 असे पॉइंट समोर आले जिथून प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत मिसळत होते। तसेच 16 गोड्या पाण्याचे झरे म्हणजे फ्रेश वॉटर स्प्रिंग्स चिखलामध्ये ब्लॉक झाल्याचे पण समजले। नदीचे किनारे दगड लावून मजबूत केले गेले। मातीची धूप रोखण्यासाठी बांबूसह 1 लाख झाडे लावण्यात आली। नदीच्या पात्रातून चिखल काढल्यामुळे 11 नैसर्गिक झरे पुन्हा सुरू झाले आणि नदीत गोडे पाणी येऊ लागले। नदी आणि परिसरातून 1,24,000 स्क्वेअर मीटर घनकचरा काढण्यात आला, ज्यामध्ये 40% फक्त कपड्याचा म्हणजे टेक्सटाईलचा कचरा होता। यासाठी स्पेशल रिकव्हरी फॅसिलिटी उभारून तोच रिसायकल केला गेला। पुलाखाली गार्बेज ट्रॅप्स लावण्यात आले आणि कचरा टाकण्याच्या जागेचं रूपांतर सुंदर पॉकेट पार्क्स मध्ये करण्यात आले। 249 सांडपाण्याच्या जागेंवर पाईप कनेक्शन जोडून रोजचे 50 लाख लिटर सांडपाणी नदीऐवजी ट्रीटमेंट प्लांट्स कडे वळवण्यात आले। शहराच्या स्वच्छतेसाठी 600हून अधिक अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नेमून त्यांना विशेष ट्रेनिंग आणि वेस्ट रिकव्हरी फॅसिलिटीज देण्यात आल्या। आज खाम नदीचे पाणी फक्त स्वच्छ नाही तर तिच्या शेजारील 10 एकर इको पार्क तयार झाला आहे, जिथे सायकलिंग ट्रॅक, बटरफ्लाय गार्डन आणि एम्पी थिएटर आहे। येथे पक्ष्यांच्या 35 प्रजाती, वनस्पतींच्या 86 प्रजाती आणि गोड्या पाण्यातील कासव पुन्हा परतले आहेत। 37 देशांमधून भारताच्या या एकमेव प्रोजेक्टला सेंट अँड्रूज प्राइज मिळालं आहे। महाराष्ट्राच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी एक लाईक तर बनतोच आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या डबल इंजिन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।